नमस्कार. चला माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला मग आज आहे ना रोशन दादाची हळद आहे. मग आमच्या गावामध्ये ना नवरदेव काही मिरवती नाही. मग आम्ही ना घरीच गेलो होतो जोडीने नारळ आणि फुलं देण्यासाठी रोशन दादाला. घरी गेल्यानंतर मग तिथे ना हळद पण दळायची होती. मग बाया बोलल्या की चला आता हळद दळू लाग आली. तर मग इथे बघा सर्वजण हळद दळायला पण बसले. मग मी पण बसले त्यांच्यामध्ये जाऊन मग व्हिडिओ काढत होते. मग त्यामुळे मी काही व्हिडिओत आले नाही. बायांचं चाललं होतं आमचा पण चांगला व्हिडिओ काढ बरं का. आता गाणे म्हणतो. बघा आता आम्ही आवरून सावरून लॉन्समध्ये पण आलो. येण्याचा काही व्हिडिओ काढला नाही. बघा या नवरदेवाची मामी मावशी आहे. मग आम्ही ना त्यांच्यासोबत व्हिडिओ काढायला. इथं खूप छान झाड होतं. फुलं पण खूप छान होती. म्हटलं इथं फोटो पण छान येतील. मग तिथे ना थोडेसे फोटो पण काढले आणि व्हिडिओ पण काढले. तर मग नंतर आता येऊन बसलं इकडे लॉन्समध्ये. बघा नवरदेवाच्या भाऊजाईचा लुक किती छान दिसतोय. नवरच नेसली ती पण. आज आहे ना सर्वांनी नवरदेवाकडच्यानी सर्वांनी लहान मोठ्याने नऊवार घातलेली. त्यांनी ठरवलं होतं का आज सगळ्यांनी नऊवार घालायची, साडी नाही नेसायची. बघा इथे नवरदेवाच्या वहिन्यांनी ना इथे तांबे पण सुतवून घेतले. मग आता नवरदेव आलाय आंघोळीसाठी. नवरदेवाला ना आता 7 सुवासनी ना फिरून घेऊ राहिले. आम्हाला पण यायला थोडासा उशीरच झाला होता. जवळ आहे त्याच्यामुळं काही वाटत नाही यायला. पण लांब जर असतं ना मग घरून लवकरच निघावं लागलं असतं. बघा इथे आता सर्वजण नवरदेवाला आंघोळ पण घालून घेऊ राहिली. सर्व जोडी जोडीने आंघोळ घालायला येऊ राहिले. खूपच गर्दी झाली. मग आम्ही ना थोडं थांबून घेतलं होतं आंघोळ घालायला. ना श्री जाऊनच देत नव्हता नवरदेवाला आंघोळ घालायला. तू जाऊच नको मम्मी, तू जाऊच उठले का लगेच पदर वडायचा असं श्री वेडावाने करीत होती. मला आंघोळ घालायला जाऊन नाही दिलं शेवटी. मग नाही जाऊन देत तर मग नाही उठायचं, जाऊ दे. मग ऋषालीन ते आले होते आंघोळ घालून. सारखा बोलायचं मम्मी तू जाऊ नको, तू माझ्याजवळच बस, माझ्याजवळच बस. म्हटलं जाऊ द्या, नाही म्हणतोय ना मग आता जायचंच नाही. आता इथे नवरी पण आली आंघोळीला. आता ह्या नवरीचं सगळ्या बहिणी येतं नवरीला आंघोळ घालून घेऊ राहिले. नवरीकडे गेली होती मी आंघोळ घालायला, कारण की श्री जेवण करायला गेला होता ना. तो बोलला का फोन दे मग मी जेवण करायला जातो. मग फोन पण घेऊन गेला होता. त्याच्यामुळे मला व्हिडिओ पण नाही काढता आला मी पाणी घालतानाच वगैरे झाल्यानंतर. मग इथे नवरदेव उभं होतं. तर मग आम्ही सर्व फॅमिलीनी ना नवरदेवासोबत थोडेसे फोटो व्हिडिओ काढला. अजून वेळ आहे नवरदेवाला चौक भरायला, तर चला आपण फोटो पण काढून घेऊया. मग आम्ही सर्वांनी इथे छान असे फोटो काढले. बघा नवरदेवाची भाऊजाई पण आली आमच्यासोबत फोटो काढायला. किती छान लुक दिसतंय तिचं नऊवारमध्ये. दीदी ताई ऋषाली आम्ही सर्वांनी सोबत सगळ्यांनी फोटो काढले नवरदेवाच्या वहिनीबरोबर. त्यानंतर महेश पण उभा होता. महेशला म्हटलं चला आमच्यासोबत फोटो काढ. मग तो पण आला होता. त्याला म्हटलं सुनबाई कुठे, म्हणत तिकडे. मग आम्ही सुनबाईला पण बोलून आणले. म्हणलं चाल इकडे आमच्यासोबत फोटो काढायला. तिला असं वाटत होतं कशाला मला बोलू राहिले. मग म्हटलं अगं इकडे आम्हाला तुझ्यासोबत फोटो काढायचा आहे. लग्नात नव्हता वेळ पण आता आहे वेळ, तर चला आपण फोटो काढूया. मग ती आली तर मग तिच्यासोबत पण आम्ही थोडेसे फोटो काढले फॅमिलीने, आम्ही सर्व ग्रुपनी. मग त्यानंतर आम्हाला जेवण करायला पण जायचं होतं. मग आता इकडे आम्ही जेवण करायला पण आलो आहे. बघा जेवणाचा मेनू पण खूप छान होता. बाजरीच्या भाकरी, रशी, पातोड्या, मस्त मुगाच्या डाळीचा शिरा. तर सर्वजण आम्ही इथे जेवायला बसलोय. म्हटलं चला जेवणासोबत पण थोडासा व्हिडिओ काढूया. मग आम्हाला ना हसत होते, बाया जेवायला बसले तरी व्हिडिओ काढते. म्हटलं मागं हटायचंच नाही व्हिडिओ काढायला. पण झाले. आणि शंभूला पण नाचायचं होतं. बघा शंभू आता कसं नाचतोय. बँड वाजायला लागला का शंभूला खूपच हौस येते नाचायला. त्याला वाटतं आता किती नाचून किती नाही. लहान मुलांचं हेच राहतं, कळत नाही तेव्हा असं वाटतं किती ना. स्त्रीला कळतंय तर स्त्रीला बोलतोय तर नाच नाच. स्त्री काही नाचत नाहीये. शंभू बघा नाचू राहिलाय मस्त. वाजत होता. मग ज्याला नाचायचंय ते नाचू राहिले. अजून काही जेवण वगैरे झाले नव्हते. मग 2-3च इथं पोरं नाचू राहिले. नंतर लगेच बंद पण होतं ना नाचायचं. इथं 10 नंतर डीजे बंद होऊन जातं. 10 नंतर वाजून नाही देते. चला कसे नाचते बघूया. मग श्रीला घेऊन श्री बोलत होता चाल ना मम्मी आपण बघूया. मग आम्ही आलोय बाहेर.
नाचत्या तिथं बघायला. मग तिथे गणपती होता तर श्री बोलत होता माझा आहे ना गणपतीसोबत फोटो काढ व्हिडिओ काढ. मग मी त्याचा व्हिडिओ काढला. बघा आम्ही इथं माझ्या लेकाने छान असे फोटो पण काढले आणि व्हिडिओ पण काढले. हळदीचं डेकोरेशन करेल तिथे. मग सोनाली दिदी आल्या मग त्यांना म्हटलं चला तुम्ही पण या आमच्यासोबत फोटो काढायला काही व्हिडिओ काढायला. छान असे फोटो येत होते तिथे डेकोरेशन केलेले हळदीचं तिथे. परी मुलींनी आम्ही सर्वांनी तिथे छान असे फोटो काढले. नवरदेवाचं वाण घेत होतो ना तेवढ्या वेळातच आम्ही ना जेवण करायला जायला होतो. मग नवरदेवाचा काही आम्हाला व्हिडिओज काढता नाही आला वाण घेताना. मग बघा आता इथे नवरीचं वाण घेऊ राहिले. मग आता आमचं जेवण पण झालंय तर इथे छान असं नवरीचे सर्वजण मंडोळ्या वगैरे बांधून घेतले. ते नवरीला हळद लागली तर चेहरा बघा किती खुलून दिसतोय. आम्ही सर्वजण तिथे बसलोय तर मग आता नवरदेवाची आई पण आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी बसले. बघा ही नवरदेवाची आई आहे. मग आम्ही ना थोडेसे फोटो पण काढले नवरदेवाच्या आईबरोबर व्हिडिओ पण काढले सर्वजण. मग आता इथे सर्वजण बसले तर मग आम्ही चाललंय नवरीचं तेलवण पाडायचं आता. मग कसं तेलवण पाडत्या बघण्यासाठी मी पण कधी बघितलं नाही. बघा तुम्ही पण आता. बघा इथे खोबऱ्याची वाटी ना आंब्याची 5 पानं घेऊन ना तेलवण पाडू राहिले. तेलवण पाडून झाल्यानंतर चला मग असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडलास लाईक करा शेअर करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाय बाय.